आज सकाळी राहिलेला हरभरा काढून घ्यायचा होता, त्याच्यामुळे पटकन गेलो सकाळी आणि ते थोडासा राहिला होता हरभरा, म्हटलं काढून घ्यावा. सकाळी पटकन कामं होतात उन्हाच्या आधी आणि हरभरा पण उन्हाचा काढला जात नाही. तर मग एक 8 वाजेपर्यंत हरभरा काढला आणि बाकीचा अंगणामध्ये असा ठेवला होता वाळायला. आणि ते बाहेर आले होते बघा, इथे अंगणामध्ये छान अशी पक्षी आहे ना, चिवचिव करत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात बरं का. झाडं भरपूर असले ना की आपल्याला पक्षी देखील छान पाहायला मिळतात आणि मस्तपैकी अशा आकाशामध्ये छानपैकी असे उडताना देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि तो एक आनंद वेगळाच असतो नाही का. तर चला आता स्वयंपाक करायचा होता, म्हणून हुलग्याची भाजी करायची होती. छानपैकी अशी मोड आणलेली होते हुलग्याला, तर वाटण काढलेलं होतं. म्हटलं आता पाट्यावरती पटकन वाटण करून घ्यावं आणि छानपैकी भाकरी कुस्करून खाण्यासाठी मस्तपैकी हुलग्याची पातळ भाजी करायची होती. तर म्हटलं पटकन आता वाटण घेतलं आणि चूल देखील पेटून घेतली होती. कुकर लावला म्हटलं चुलीवरती, पटकन कुकर लावा, डाळ भात आणि हुलग्याची भाजी करायची आहे. आणि पटकन इकडे म्हटलं कढई ठेवली, तोपर्यंत खूपच थंड होईपर्यंत म्हटलं इकडे वाटण परतून घ्यावं आणि लगेच भाकरी टाकायची आहे. तर आता हुलग्याच्या भाजीसाठी आपण शेंगदाणे लसूण खोबरं चांगलं पाट्यावरती वाटण करून घेतलं. आता आपण या भाजीमध्ये ना फक्त लाल तिखट टाकायचं, म्हणजे भाजी चांगली होते चवीला. मस्तपैकी अशा खरपूस भाकरी आणि आपली हुलग्याची भाजी. आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता सगळ्यात शेवटी आता मला जेवायचं आहे. म्हणजे भाजी थोडीशी गरम करून घ्यावी आणि मस्त अशी भाकरी बघा. स्वयंपाक करता सगळ्यांची जेवणं झाली आणि चुलीवरच्या भाकरी खरपूस अशा खूप छान लागतात आणि गरमागरम स्वयंपाक करताना गरमागरम जेवण असं चुलीवर तर खूप छान वाटतं आणि पोटभर जेवतं बरं का माणूस, 2 घास जास्तच खाते नाही काय. तर दुपारच्या वेळेस म्हटलं थोडीशी चूल ना उकललेली होती, तर म्हटलं इथे शेजारीच वीटभट्टी आहे, तर तिथून आता थोडीशी माती आणावी. तर म्हटलं उकलणार नाही का, चांगली लिपून घ्यावी. तर मग गमिल्यावर आता माती घेऊन आले आणि म्हटलं थोडी वेळ भिजून द्यावी आणि मग नंतर लिपून घ्यावी. तर म्हटलं तोपर्यंत का आता रेसिपीचा चॅनल आहे गोजरी किचन गार्डन, काकडीचे छानपैकी असे थालीपीठ केले होते. मस्त लागतात बरं का काकडीचे थालीपीठ आणि मस्त गव्हाच्या पिठामध्ये केलेले होते आणि पौष्टिक अशी थालीपीठ चवीला खूप छान लागतात. मग काय 3-4 वाजता मस्तपैकी नाश्ता झाला थालीपीठांचा. रेसिपी झाली की मग काय मजाच असते सगळ्यांची. आपली पटकन रेसिपी झाली की मग सगळ्यांनी जेवायला घेतो. तर छानपैकी अशी थालीपीठ बघा किती सुंदर झालेत की नाही आणि दह्याबरोबर खूप छान लागत होते बरं का खायला. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.